जणांनी याचं उत्तर 1 लिहिलंय किंवा 2 आणि 3 आहे. लिहिलं किती? आता विषय काय होतं की हा जो फॅक्टर आहे जीडीपी डिफ्लेटर नावाचा, ह्याच्या आधी आलेला आहे. आपण करतोय की हे महागाई संदर्भात आहे, पण सीपीआय आणि डब्ल्यूपीआय ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. हाच फरक आपल्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला इथं प्रश्न टाकलेला आहे की जीडीपी डिफ्लेटरवर एकदा प्रश्न आल्यानंतर डब्ल्यूपीआय, सीपीआय आणि जीडीपी डिफ्लेटर यामध्ये नेमका फरक आहे. लवकर इथंच समजून घ्या. पुन्हा आयोगाने फिरून प्रश्न विचारला की ती चूक परत नको. इथं काय राष्ट्रीय उत्पन्नातील वितरण हे त्याच्यामार्फत मोजलं जातं का? मोजलं जात नाही. सो किंमत पातळीमधील बदल इथं केला जातो, मोजला जातो. म्हणजेच काय तर लक्षात घ्या, जीडीपी डिफ्लेटर काय करतो? उदाहरणार्थ आपल्याकडे 2011 हे आधारभूत वर्ष आहे, लक्षात घ्या. आणि आता आपण 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये. सो या बेस इयरच्या वस्तू व सेवांच्या किमती आणि या चालू आर्थिक वर्षांच्या वस्तू व सेवांच्या किमती याच्यामधील बदल कोण दर्शवतं? जीडीपी डिफ्लेटर. आणि जीडीपी डिफ्लेटरमध्ये विशेष अशा काही वस्तू व सेवांचा गट केला जातो का? केला जात नाही. जो विशिष्ट वस्तू व सेवांचा गट कुठे केला जातो? सीपीआय आणि डब्ल्यूपीआय मध्ये केला जातो. कळाला का फरक दोघांमध्ये? सीपीआय आणि डब्ल्यूपीआय मध्ये ठराविक वस्तू व सेवा विचारात घेतला जातो. त्याच्यात पण तुम्ही जर डब्ल्यूपीआय बघितला तर डब्ल्यूपीआय मध्ये काय सेवा नसतातच आणि सीपीआय मध्ये वस्तू व सेवा असतात. असा सगळा जर डिफरन्स नीट समजला तर कन्फ्युजन राहत नाही आणि मग पटापट ऑप्शन इलिमिनेट होतात. आता मी कन्सेप्ट थोडीफार समजून सांगितली तुम्हाला, बरोबर? सांगितल्यानंतर आता कळतं का अरे डब्ल्यूपीआय आणि सीपीआय येतच नाही? म्हणजे विचार करा, डायरेक्ट जागेवर किती ऑप्शन इलिमिनेट झाले? 2. पण याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते. आणि इकडं राष्ट्रीय उत्पन्नातील वितरण ह्याचाही काय संबंध येत नाही. म्हणजेच मॅक्झिमम गोष्टी ह्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे तुमची उत्तर चुकतात. आणि तुम्ही काय करता मग बघा, कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे लॉजिक लावता, सीपीआय असेल का? डब्ल्यूपीआय असेल का? हे असेल का? अरे असं जर तरवर कुठं परीक्षा निघते का? रिझल्ट येतो का? सो याचं उत्तर काय? किंमत पातळीतील बदल. कुठले किंमत पातळीतील बदल? चालू आर्थिक वर्षाचा मी जीडीपी डिफ्लेटर काढला समजा 2025-26 या आर्थिक वर्षाचा, मग त्या जीडीपी डिफ्लेटरची व्हॅल्यू येते आणि त्या व्हॅल्यूवरून असं कळतं की या आधारभूत वर्षाच्या तुलनेमध्ये वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ झाली का घट झाली. म्हणजेच काय? किंमत पातळीमधील बदल. सो दिस इज युअर आन्सर. कळालं? कारण काय आता इथं थोडी मर्यादा आहे. असं बॅच सारखं मी पूर्ण टॉपिक आणि कन्सेप्ट क्लिअर करू शकत नाही. तरी मी ट्राय करतोय जास्तीत जास्त तुम्हाला इथं क्लिअरिटी द्यायचं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली? जीडीपी डिफ्लेटर काय आहे ते. सेकंड, राष्ट्रीय उत्पन्न. परत कन्सेप्ट काय सांगते? खालीपैकी कोणत्या घटकाचा मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप प्रक्रियेत केला जात? हे नीट समजून घ्यायचं. आपल्याला घाई गडबड फार असते. वाचताना आपण असं म्हणतो की राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप आणि पटापट इथं काहीतरी क्लिअर करतो, पण तसं काय आहे का? आता याच्यामध्ये क्लिअर एक संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्यासाठी घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न, फॅक्टर इन्कम आणि नॉन फॅक्टर इन्कम. सो राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर मला कुठलं इन्कम घ्यायचं? फॅक्टर इन्कम. घटक उत्पन्न मोजलं जातं. गैर घटक उत्पन्न मोजलं जातं का? मोजलं जात नाही. ती कन्सेप्ट इथे क्लिअर पाहिजे तुम्हाला. याच्यामध्ये काय येतं उत्तर? बेकरीमध्ये वापरले जाणारे पीठ. आणि अजून एक, आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हा शब्द घेतो का? अंतिम वस्तू व सेवा यांचं मूल्य, बरोबर? सो ही कसली अंतिम वस्तू आहे का? ही मध्यवर्तीत वस्तू आहे. आणि मग मध्यवर्तीत वस्तूचं मूल्य हे अंतिम वस्तूमध्येच कन्सिडर केलं जातं. तिचं सेपरेट मूल्य मोजलं जातं का? नाही. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना अंतिम वस्तू व सेवांचंच मूल्य विचारात घेतलं जातं. मध्यवर्तीत वस्तूचं मूल्य विचारात घेतलं जात नाही. म्हणजे इथं ही मध्यवर्तीत वस्तू आहे. ठीक आहे. शेअर्सची खरेदी विक्री. बरं, मला सांगा, हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतलं जातं का? घेतलं जात नाही. हे घेतलं जातं का? हे घेतलं जात नाही. का बरं? याचा अर्थ असा आहे, आपण राष्ट्रीय उत्पन्न जर मोजत असू याचा अर्थ देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा काउंट करतोय. तर शेअर्सच्या विक्रीमधून कुठली नवीन वस्तू किंवा नवीन सेवा निर्माण होत नाही. उलट शेअर्समुळे मालकी हस्तांतर होतंय. मी एखाद्या कंपनीचे शेअर्स 10% घेतले, 15% घेतले, तर माझं काय होतंय? ओनरशिप तयार होते तिथं. ह्याचा अर्थ तिथं नवीन वस्तू व सेवा निर्माण होत नाही असा अँगल घ्यायचा. म्हणून तो पार्ट येत नाही. इथं स्कॉलरशिप
मी कुठेही काम न करता, वस्तू व सेवा नवीन निर्माण न होता मला स्कॉलरशिप मिळाली, म्हणजे पैसे मिळाले, ह्याचा अर्थ वस्तू व सेवा निर्माण नाही झाली, कुठलेही काम न करता मला मिळालेलं उत्पन्न, त्याला आपण ट्रान्सफर पेमेंट म्हणतो, हस्तांतरित उत्पन्न, हे त्याच्यामध्ये येतं. मग हे पण राष्ट्रीय उत्पन्न काउंट होतं का? होत नाही. मग एकंदरीत आता मला सांगा, शोरूम मधून नवीन खरेदी केलेली कार ही येईल का? ही येते का? आपण इथं खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेणं अपेक्षित आहे. एका आर्थिक वर्षात जर मी किती वस्तूवर खर्च करत असेल तर तो खर्च काउंट केला जातो. म्हणून इथं शोरूम मधून जर नवीन कार खरेदी करत असेल त्याला आपण व्यक्तीने केलेला उपभोग खर्च विचारात घेऊ शकतो. मग राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केलं जातं. काय राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतलं जातं आणि काय घेतलं जात नाही, कळालं का? मग प्रश्न काय आहे? घेतलं जात नाही म्हणल्यानंतर उत्तर काय येईल? फक्त ड येईल का? काय येईल? मिळालं उत्तर? विचार करा, कन्सेप्टचा बेस हा किती स्ट्रॉंग पाहिजे. आणि हे इथं चाललंय, आपली साधी टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला प्रेशर किती असणार आहे आयोगाच्या परीक्षेमध्ये, आणि तिथून पटापट ठरवायचंय. आणि मग कन्सेप्ट क्लिअर असेल ना, बघा आता ऑनलाईनवाले कोणी असतील तर विचार करा, ज्यांनी नीट अभ्यास केलाय त्यांना हे प्रश्न जड जाणं अपेक्षित नाहीये. आता जर तुम्हाला जड असेल तर याचा अर्थ काय? अभ्यास कमी आहे, कन्सेप्ट क्लिअर नाहीये, एकमेव प्रॉब्लेम आहे, दुसरा काहीच नाही. आणि ह्याच्यातून परत असं निगेटिव्ह डिप्रेशन मध्ये जायचं का? आता तर कळू द्या ना, ही डेप्थ आयोगाला अपेक्षित आहे. ही तुमच्या समोर आताच नाही आली. साधे हलके एकदम इझी प्रश्न टाकून देऊ का? खुश करू का तुम्हाला? तुम्हाला तुमचा अभ्यास इथं पणाला लागला पाहिजे. तुमचे विचार हे कळायला पाहिजे की आपण किती लेवलला डेप्थने अभ्यास करतोय. नसेल करत तर आता करा, स्वतःमध्ये बदल. 2 प्रश्न क्लिअर झाले, त्यात हा वाला प्रश्न पण साधा सिंपल होता. फक्त कन्सेप्ट क्लिअर असले तर सिंपल जाईल, नाहीतर जड जाणार.